31 मार्च आता जवळ येत आहे. 3च महिने राहिलेले आहेत. त्या 3 महिन्यामध्ये आपण कशाप्रकारे प्लॅनिंग करू शकतो जेणेकरून टॅक्स कमी भरता येईल आणि रेट्स काय काय लागणार ते आता थोडे जाणून घेऊया. आता जे नवीन बजेट आलं होतं त्यामध्ये काय काय चेंजेस झाले ते आता सांगूया. इंडिव्हिज्युअलसाठी जे बिलो 68 एज आहे त्यांच्यासाठी आता थोडेसे चेंज झाले टॅक्स रेट्स. तर ते आपण बघूया. पहिलं 3 लाखापर्यंत नील टॅक्स लागणार आहे. 3 ते 7 ह्या स्लॅबमध्ये 3 लाख ते 7 लाख ह्या स्लॅबमध्ये हा 5% टॅक्स लागणार आहे आणि 7 लाखापर्यंत 87 याचा रिबेट त्यामध्ये मिळणार आहे. थोडक्यात 7 लाखाच्या खाली असले इन्कम तर काही टॅक्स लागणार नाही. अंडर न्यू टॅक्स रिजिम 7 ते 10 लाखापर्यंत 10% टॅक्स हा लागतो आहे. 10 ते 12 लाखापर्यंत 15% टॅक्स हा लागतो आहे. 12 ते 15 लाखापर्यंत 20% टॅक्स लागतो आहे आणि अबोव 15 लॅक्स हा 30% टॅक्स लागत आहे. हे आहे न्यू टॅक्स रिजिम. ओल्डमध्ये आहे तसेच ओल्ड रेट्स आहेत. 2.5 लाखापर्यंत काही टॅक्स नाही लागणार. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5%, अबोव 5 लॅक्स 20% आणि अबोव 10 लॅक्स 30%. जर बिलेटेड आणि रिवाइज रिटर्नची जी डेट 31 डिसेंबर होती ती एक्सटेंड करून आता 15 जानेवारी करण्यात आली. त्यामुळं आता आपण जे रिवाइज आणि बिलेटेड रिटर्न होतो ज्यामध्ये आपण TDS रिफंड क्लेम करू शकत होतो ते 15 जानेवारीपर्यंत आपण ते करू शकतो. आणि सोबतच जे STCG आणि LTCG होती जो 87A रिबेट न्यू स्कीममध्ये मिळत नव्हता तो पण आता गव्हर्नमेंटने तो चालू केलेला आहे की त्यांना तो बेनिफिट मिळून जाईल. ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिमचं कंपॅरिझन तुम्हाला बघायचं असेल तुमचं इन्कमवरती तर तुम्ही गुगलवरती इन्कम टॅक्स टूल्स असं टाकलं पहिलं ऑप्शन क्लिक करून तुम्ही तुमचं इन्कम कॅल्क्युलेट करू शकता. आणि 15 मार्चच्या अगोदर तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरला तर 234B आणि Cचं जे इंटरेस्ट लागतो त्यापासून तुम्ही थोडंसं वाचू शकता. कॅपिटल गेनकडं बघूया जरासं. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पहिल्यांदा 15% होता तो आता 20%वरती करण्यात आलेला आहे. जी लाँग टर्म कॅपिटल गेनची लिमिट होती की लाँग टर्म गेन ऑन शेअर्स ते 1 लाख होते ते आता लिमिट्स 1,25,000 केलेली आहे. आणि बाकी सगळी लाँग टर्म कॅपिटल गेन आहे तर त्याचं 12.5% करण्यात आलेलं आहे. पण त्यामध्ये एक कॅच आहे की जे घर 22 जुलै 2024च्या अगोदर गेलेले त्यांना इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळणार आहे. बाकी कोणाला इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळणार नाही आहे. आणि जे होल्डिंग पिरियड आहे शेअर्सची जर जे शेअर्स फॉर द शेअर्स पर्पज जर 12 महिन्यापेक्षा जास्त होल्ड केले असतील तर लाँग टर्म कॅपिटल गेन लागेल आणि कमी केलं असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. बाकी सर्वांसाठी 24 महिन्यांचा हा टाईम पिरियड दिलेला आहे.